कालच आपण न्यूज बघितली. टरबूज खाल्ल्यामुळे एकाच घरातील 4 व्यक्तींचा मृत्यू झाला. तर टरबूज खाल्ल्याने खरंच विषबाधा होते का? तर हे ऐकून तुम्हाला देखील धक्का बसेल. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर सविता लांजेवार. माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तुमच्यापैकी उन्हाळ्यामध्ये बरेच जण टरबूज खात असतील. कालची न्यूज बघितल्यावर बऱ्याच जणांना टरबूज खाताना आता भीती वाटत असेल. मग टरबूज खाल्ल्याने खरंच विषबाधा होऊ शकते का? आणि ती विषबाधा इतक्या मात्रेत असू शकते का की ज्यामुळे व्यक्तीचा मृत्यू देखील होऊ शकतो? यामागे नेमकं काय कारण असू शकतं? तर सगळ्यात पहिली ही गोष्ट आधी समजून घ्या. टरबूज हे कधीच स्वतः विषारी नाही, परंतु चुकीच्या पद्धतीने साठवून ठेवलेलं टरबूज मात्र विषबाधा करू शकतं. तर कसं? जर तुम्ही रस्त्यावरचं टरबूज आधीच कट करून ठेवलेलं असेल, ते विकत आणून खात असाल, तर होऊ शकतं त्यामध्ये विषबाधा निर्माण होऊ शकते, विषारी घटक निर्माण होऊ शकतात. त्यानंतर दुसरं म्हणजे आपण घरी आणलेलं टरबूज न धुता जर आपण कट केलं, तर त्यामुळे देखील विषबाधा होण्याची शक्यता आहे. कारण की टरबूज मध्ये भरपूर वेळा फवारणी केली जाते, जेणेकरून टरबूज लवकर मोठं व्हावं म्हणून बऱ्याच वेळा यावर फवारणी करतात. मग जर तुम्ही न धुता खात असेल, तर त्या फवारणीमध्ये वापरलेले जे केमिकल्स आहेत त्यामुळे तुम्हाला विषबाधा होऊ शकते. तिसरं म्हणजे जर तुम्ही घरी टरबूज आणून ते धुतलं आणि कट करून लगेच न खाता ते तसंच ठेवलं, तर त्यामुळे हवेतील जीवाणूंचा संपर्क येऊन त्यामुळे विषबाधा होऊ शकते. किंवा पाचवं म्हणजे तुम्ही कट केलेलं टरबूज तसंच फ्रीजमध्ये जरी ठेवलं तरी सुद्धा ते विषबाधा करू शकतं. कारण की कधीही फळं ही फ्रेश कट केल्यानंतर लगेच खावीत, किंवा ती फ्रीजमध्ये जर ठेवायची असेल तर एअर टाईट डब्यामध्ये ठेवावी. तर टरबूज खाल्ल्याने विषबाधा होते म्हणजे मग नेमकं काय होतं? तर तुम्हाला उलट्या होऊ शकतात, जुलाब होऊ शकते, अगदी खूप विकनेस येतो, प्रचंड विकनेस येतो, डिहायड्रेशन झालेलं असतं, बऱ्याच जणांना ताप देखील येऊ शकतो, थकवा खूप जाणवतो. म्हणून टरबूज खाताना काही सुरक्षित नियम पाळणं खूप गरजेचं आहे. पहिला नियम म्हणजे बाजारातून टरबूज आणल्यानंतर ते व्यवस्थित धुवून ठेवणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे धुतलेलं टरबूज कट करून मग लगेच खाणं गरजेचं आहे. तिसरं म्हणजे जर तुम्हाला लगेच खायचं नसेल, तर फ्रीजमध्ये ठेवायचं असेल, तर तुम्ही ते एअर टाईट डब्यामध्ये ठेवावं. चौथं म्हणजे बाजारामध्ये ऑलरेडी कट केलेलं जे टरबूज असतं ते विकत घेऊ नका. पाचवं म्हणजे आपण आणलेलं टरबूज हे नॅचरली पिकलेलं आहे की केमिकल्स यूज करून पिकलेलं आहे, यामध्ये तुम्ही आधी फरक जाणून घ्या. जेव्हा आपण बाजारातून एखादं टरबूज विकत आणतो, जर त्याच्यावर पिवळे असे डाग असतील, पिवळा असा रंग झाला असेल, तर तो समजून जा की नॅचरली पिकलेला आहे. परंतु टरबूजाचा रंग न बदलता आतमधून जर तो लाल असेल, तर त्यामध्ये नक्कीच केमिकलचा वापर केलेला आहे. दुसरी ओळख म्हणजे टरबूजाचा जो देठ असतो तो थोडासा तपकिरी रंगाचा असावा. पूर्ण ग्रीन रंगाचा, पूर्ण हिरवागार असेल तर नक्कीच त्यामध्ये इंजेक्शनचा वापर केला आहे. टरबूज कापल्यानंतर टरबूजाची लाल फोड ही पाण्यामध्ये टाकून पाहावी. जर पाण्याचा रंग बदलून तो एकदम लाल झाला तर समजून जा त्यामध्ये इंजेक्शनचा वापर केला आहे. या व्यतिरिक्त टरबूज कट करण्याच्या आधीच तुम्ही टरबूजकडे व्यवस्थित लक्ष द्या, निरीक्षण करा. टरबूजावर कुठेही इंजेक्शनची काही निशाणी, खून आहे का, कुठं काही खड्डा दिसत आहे का ते चेक करा. टरबूज हे कधीच लवकर खराब होत नाही. बाजारातून आणलेलं टरबूज 8-8 दिवस चांगलं राहतं जर ते नॅचरल असेल, परंतु जर त्यावर केमिकलचा इंजेक्शनचा वापर केला असेल तर ते 2-3 दिवसातच खराब होतं. त्याला पाणी सुटतं, त्याचा विचित्र वास येतो. आणि कधीही कुठलंही फळ जेव्हा आपण कट करून ठेवतो ते 24 तासाच्या आत यूज करणं गरजेचं आहे. कट केलेलं फळ तुम्ही जरी एअर टाईट डब्यामध्ये किंवा फ्रीजमध्ये ठेवत असाल, तर 24 तासाच्या वर ठेवलेले फळं खाऊ नका. आणि जर तुम्हाला टरबूजमुळे विषबाधा झालीस, यामध्ये तुम्हाला उलटी जुलाब व्हायला सुरुवात झाली, तर तुम्ही घरच्या घरी काय करू शकता? तर सगळ्यात आधी आपलं डिहायड्रेशन होऊ नये याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. पाणी भरपूर प्या. ORSचं पाणी पिऊ शकता, त्यामुळे आपले इलेक्ट्रोलाइट बॅलन्स मध्ये राहायला मदत होते. तुम्ही नारळ पाणी देखील घेऊ शकता. जर काही केल्या उलटी थांबत नसेल, तर मेडिकल मधून
ऑन्डेनसिट्रॉनची टॅबलेट मिळते, ती तुम्ही घेऊ शकतात. लहान मुलांना ऑन्डेनसिट्रॉनचं सिरप द्यावं. त्यानंतर पोटाच्या इन्फेक्शनसाठी मेट्रोजिल, ओफ्लॉक्सेसिन, ऑर्निडेझॉल यासारखे अँटीबायोटिक्स मिळतात, ते तुम्ही घेऊ शकतात. प्रचंड पोटदुखी होत असेल तर मेफ्टास्पाज किंवा सायक्लोपाम सारखी औषधं घेऊ शकता. आणि 2-3 तासामध्ये जर तुम्हाला आराम वाटत नसेल तर त्वरित आपल्या जवळच्या डॉक्टरांना जाऊन भेटणं गरजेचं आहे. जर तुम्हाला घरगुती उपाय करून पाहायचं असेल तर सगळ्यात आधी तुम्ही लिंबू पाणी प्यावं, त्यामुळे हायड्रेशन मेंटेन राहायला मदत होते. 1 चमचा आलं, 1 चमचा मध असं मिक्स करून घ्यावं, त्यामुळे उलटी मळमळ कमी व्हायला मदत होते. तुम्ही जिऱ्याचं पाणी देखील पिऊ शकतात. 1 चमचा जिरे ग्लासभर पाण्यामध्ये ते उकळून घ्यावं, त्याचा काढा तयार करून ते गाळून ते पाणी प्यावं, त्यामुळे गॅसेस कमी होतात, पचन सुधारायला मदत होते. जर तुम्हाला विषबाधा झाली तर त्या दिवशी हलका आहार घ्यावा. पातळ मूग डाळीची खिचडी खावी, केळी तुम्ही खाऊ शकता, ताक पिऊ शकता. ताकाला हिंग जिऱ्याची फोडणी द्यावी, सैंधव मीठ घालावं, त्यामुळे पोटात आलेला मुरडा दुखणं कमी व्हायला मदत होते, आतड्यांना आराम मिळतो. परंतु तिखट मसाल्याचे पदार्थ, तळलेले पदार्थ खाणे टाळावे. आयुर्वेदिक औषधांमध्ये तुम्ही कुटजारिष्ट घेऊ शकता. 20-20 ml कुटजारिष्ट सकाळ संध्याकाळ घ्यावं, त्यामुळे जुलाब कमी व्हायला मदत होते, पचनक्रिया सुधारायला मदत होते. किंवा बिल्वादी चूर्ण 1-1 चमचा पाण्यातून घ्यावं, त्यामुळे पचन सुधारते, विषबाधा कमी व्हायला मदत होते. कारण की बिल्वादी चूर्ण हे उत्तम असं विषहर सांगितलं आहे. जर तुम्हाला पोटात गॅसेस झाले असतील, पोटफुगी होत असेल, पोटात दुखत असेल तर तुम्ही अर्धा चमचा हिंगवाष्टक चूर्ण घ्यावे, त्यामुळे पोटफुगी कमी होते, पोटात दुखणं कमी व्हायला मदत होते. ह्या काळामध्ये दूध, दुधाचे पदार्थ, पनीर असे खाऊ नये. थंड पेय, आईस्क्रीम देखील घेऊ नये. परंतु सतत उलटी जुलाब होत असतील, काही केल्या ते थांबत नसेल, खूप ताप आला असेल, प्रचंड अशक्तपणा जाणवत असेल, चक्कर येत असेल तर त्वरित जवळच्या डॉक्टरांना भेटणं खूप गरजेचं आहे. विषबाधा होईल की काय ह्या भीतीने टरबूज खाणं बंद करू नका, कारण की उन्हाळ्यामधील सुपर फूड हे टरबूज आहे. टरबूजमध्ये 90% पाणी असतं आणि आपलं हायड्रेशन मेंटेन ठेवायला टरबूज खूप चांगलं असं फळ आहे. परंतु तुम्ही टरबूज खाताना योग्य ती काळजी घेणं देखील तेवढंच गरजेचं आहे. टरबूज कधी खावे तर टरबूज कधीही जेवल्यानंतर खाऊ नये किंवा कुठलेही फळ जेवल्यानंतर खाऊ नये. रात्रीच्या वेळेस कुठलेही फळ खाऊ नये. जर तुम्हाला फळ खायचे असेल तर सकाळी 10 ते 1च्या दरम्यान खावे किंवा संध्याकाळी 4 ते 5च्या दरम्यान खावे. टरबूज खाल्ल्यानंतर कधीही पाणी पिऊ नये, कारण की टरबूजमध्ये ऑलरेडीच खूप पाणी असतं आणि अजून आपण वरतून पाणी पिलं तर त्यामुळे अपचनाच्या समस्या, पचनक्रियामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो, त्यामुळे गॅसेस होऊ शकतात. टरबूज आणि दूध कधीच एकत्र करून खाऊ नये किंवा कुठलंही फळ दुधासोबत खाऊ नये. आयुर्वेदामध्ये याला विरुद्ध आहार सांगितला आहे. आंबा असं एकच फळ आहे जे आपण दुधासोबत घेऊ शकतो. जर इतर फळे दुधासोबत घेतली तर आपल्याला अपचनाच्या तक्रारी किंवा त्वचाविकार होण्याचे जास्त चान्सेस असतात. कलिंगडसारखे पाणी असलेले फळं पावसाळ्यामध्ये किंवा थंडीच्या दिवसात खाऊ नये, कारण की त्या काळामध्ये आपल्याला हायड्रेशनची गरज नसते आणि ओव्हर हायड्रेशनमुळे पचनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात, गॅसेस होऊ शकतात. जेवण झाल्यानंतर किंवा जेवताना देखील कुठलेही फळ खाऊ नये. जेवण झाल्यानंतर 2-3 तासानंतर तुम्ही फळ खाऊ शकता. जेवताना देखील फळं खाऊ नये, कारण की जेवणामध्ये जे भाजी पोळी वरण भात असतं त्याच्यासोबत जर फळं खाल्ली तर त्याचा परिणाम म्हणून आपल्याला अपचनाच्या तक्रारी, गॅसेस होणं, पोट दुखणं अशा समस्या भेडसावू शकतात. कारण की आहार पचण्यासाठी जे अन्नपदार्थ आहेत ते पचण्यासाठी एन्झाईम्स वेगळे असतात, ते पचायला वेळ लागतो, परंतु फळं पचायला वेळ लागत नाही. फळे लवकर पचतात आणि ते अन्नासोबत जर आपण घेतलं तर ते पोटामध्ये तसेच पडून राहतात आणि फर्मेंट होण्याचे चान्सेस असतात. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच आरोग्यदायी उपयुक्त माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी राहा, आयुर्वेदाला जवळ करा. धन्यवाद.